गोकुळ सोबत गोकुल. या मुरगुडमध्ये दळणवळण वाढलं पाहिजे, इथं बाजारपेठ वसली पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेला दादा ही बाजारपेठ वसवली गेली आणि व्यापाऱ्यांना हे सगळे प्लॉट दिले गेले. सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की ज्या वेळेला लोकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यावेळेचा काळ फार कष्टाचा. लोकांना राबल्याशिवाय शेतात काम केल्याशिवाय पैसा हातात मिळत नव्हता. व्यापाऱ्यांच्याकडे सुद्धा पुरेसा पैसा उपलब्ध होऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये 1947 साली या मुरगुड बँकेची स्थापना झाली आणि या स्थापनेपासून त्यावेळेला कर्ज दादा किती द्यायचं 500 रुपये आणि 500 रुपये वेळी करता करता या मुरगुड बँकेच्या माध्यमातून बिदरी कारखान्याची उभारणी झाली. केपी साहेब फार मोठं योगदान आमच्या मुरगुड बँकेचं आहे. बँकेचा कारखान्याचा शेअर्स घ्यायचा म्हटला तर एवढा पैसा लोकांच्याकडे उपलब्ध होऊ शकत नव्हता आणि म्हणून त्यावेळेला आपल्या मुरगुड सहकारी बँकेतनं कर्ज काढून त्यावेळेला आपल्या कारखान्याच्या उभारणीला फार मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तरी आपल्या मुरगुड सहकारी बँकेचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना माझ्या वडिलांच्या नंतर माझ्या मोठ्या भावांच्या नंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मी अभिमानाने सांगेन आपल्याला की आज तगायत दादा ही बँक 1947 पासून आज 2025 पर्यंत कधीही आमच्या मुरगुड बँकेला ब वर्ग मिळाला साहेब, सातत्यानं वर्ग. आणि त्याचबरोबर सातत्यानं वर्ग मिळत असताना सुरुवातीपासून 11% डिव्हिडंड द्यायचा प्रयत्न सुद्धा आपण केलेला आहे. आज आपली बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. आपल्या बँकेच्या सगळ्या ज्या ठेवीदार कोण असतील तर सर्वसामान्य शेतकरी आहेत. इथं कोण व्यापारी उद्योगपतीच्या ठेवी नाहीयेत. इथं कर्जदार जो आहे तो शेतकरी आहे. कुठल्या व्यापाऱ्यांना किंवा उद्योगपतींना आपल्या बँकेतनं कर्ज आपण दिलेलं नाही. पण जर एखादा शेतकऱ्याचा पोरगा एखादा व्यवसाय करतो म्हटला तर आज आपल्या बँकेची कुवत 25-25 लाख रुपये देण्याची, कर्ज देण्याची कुवत आमच्या बँकेची आहे.